गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर शहरात इतिहास, शौर्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्ण संधी नागरिकांना लाभली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन वैभवाची जिवंत झलक दाखवणारे गड किल्ले, शस्त्रे आणि प्राचीन नाण्यांचे भव्य ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून इतिहास प्रेमींसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरतोय। शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन शुक्रवारी 20 तारखेपासून 22 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलंय। उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी स्टेशन रोडवरील वेदांत महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलंय। या उपक्रमाचं आयोजन शिवसेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आलं असून शिवसेना महानगर प्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून हा ऐतिहासिक उपक्रम साकारला आहे। प्रदर्शनामध्ये शिवकालीन युद्ध कौशल्य, गडकिल्ल्यांची अभेद रचना आणि त्या काळातील चलनव्यवस्थेचं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडवण्यात येत आहे। या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी आमदार पप्पू कलानी, आमदार बालाजी किणीकर आणि महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी अनेक मान्यवर, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर महाराज, अरुण अशान, दिलीप गायकवाड, दुर्गा राय, रवी निकम, मनोज लासी, जमनू पुरसवानी, नरेंद्र कुमारी ठाकूर, माजी महापौर राजश्री चौधरी, साक्षी सुर्वे, संगीता सपकाळ, इंदिरा पाटील, काजल जग्यासी, केडी तिवारी, जयकुमार केणी आणि सुरेश सोनावणे यांचा समावेश होता। विशेष म्हणजे शालेय विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत शिवकालीन शस्त्रसंग्रह आणि गडकिल्ल्यांविषयी माहिती घेतली। विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल उत्सुकता आणि अभिमान निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। या प्रदर्शनाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या उभारणीद्वारे स्वराज्याची स्थापना, शस्त्रांच्या सहाय्याने रणांगणातील सामर्थ्य आणि नाण्यांमधून त्या काळातील आर्थिक व्यवस्था यांचा अभ्यास करण्याची संधी नागरिकांना मिळते। इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समृद्ध वारशाचा अनुभव घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। आज राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, नाणी, शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता आणि त्याचा उपयोग आता या जमान्यामध्ये होऊ शकत नसेल, पण आपली परंपरा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आजच्या या प्रसंगी महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे पप्पू शेठ कलानी, जमनू पुरस्वानी, इतर सर्वच मान्यवर आणि राजेंद्र चौधरी यांचे सर्व सहकारी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, अरुण आशान हे सर्व येथे उपस्थित आहेत। आजच्या या प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे, तो वारसा जपण्याच्या दृष्टीने, त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने ती माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे। हे महत्त्व जाणून युवकांनी त्यामधून ज्ञान प्राप्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो। आज उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं या उल्हासनगर शहरामध्ये
शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व नाणी प्रदर्शन हा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि या शहरातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी ह्या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये येऊन त्याची पाहणी करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे शस्त्र वापरले होते ते शस्त्रचं प्रदर्शन इथं झालेलं आहे आणि ते प्रदर्शनामधून येणाऱ्या पिढीला, भविष्य घडवणाऱ्या या पिढीला खूप काही घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी कोणती शस्त्र वापरली, त्यानंतर त्यांनी कोणती नाणी त्या काळामध्ये चलनात आणली आणि ते स्वराज्य स्थापन केलं. आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कोणी गड किल्ले होते, कोणते कोणते किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मग जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे असतील, महापौर अश्विनीताई निकम असतील, पप्पू कलानी असतील, माजी आमदार आणि आमदार बालाजी केनीकर असतील, शिवसेनेचे गटनेते अरुण आशान असतील, जमनू पुसवानी असतील, यांनी सर्वांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या शहरातील ज्या काही शाळा, महाविद्यालय आहेत, त्या विद्यालयातल्या विद्यार्थी, शिक्षक या ठिकाणी आले, त्यांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आयोजित करताना ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे शस्त्र प्रदर्शन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं 3 दिवस 20, 21 आणि 22 हे 3 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचा या उल्हासनगरमधील शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिवप्रेमी नागरिकांनी, शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा आपण आपल्याला आवाहन करतो, या प्रदर्शनाचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.